नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मिरची पीक आपण या प्रमाणात डेव्हलप केलेलं आहे. मिरची पिकाविषयी आपल्याला माहिती सांगावीशी वाटली म्हणून आजचा व्हिडिओ राहणार आहे. आपण बघू शकता 20 दिवसाचं आपलं मिरचीची डेव्हलप बघू शकता तुम्ही. या प्रमाणात आपण डेव्हलप केलेली आहे. आपण यावरती फक्त एक स्प्रे घेतलेला आहे बायो 303चा, आणि आता पण आपण बायो 303चा 20 दिवस झालेले आहेत. 20व्या दिवशी आपण बायो 303चा स्प्रे करणार आहोत. तर मी शेतकरी मित्रांनो, मला असं सांगायचं आहे की आपण जेणेकरून आपलं पीक आता 20 दिवसाचं आहे, छोटे पीक आहे आपलं, तर आपण यावरती हार्ड मोनोकोल वापरण्यापेक्षा बायो 303 असेल, कराटे असेल, फॅक्स असेल यासारखे स्मॉल मोटोकोल आपण यावर वापरून आपण थ्रिप्सवर नियंत्रण मिळू शकतो. रोगरा झालं तुमचं, आळीसाठी नियंत्रण करू शकतो, शिंजुआ झाला तुम्ही नियंत्रण करू शकता. आणि शेतकरी मित्रांची चूक होत आहे की तुम्ही या ठिकाणी पीक तुम्हाला दिसतं आहे चांगलं आहे की दुकानदाराकडे जाता आणि हार्ड मोलिक्युल आणता, जसे की एक्सपोनस झालं, हार्डकिमचं पोलीस झालं, डेलिकेट झालं, यासारखे हार्ड केमिकल तुम्ही आणून वापरतात. तर आपलं पीक या अवस्थेमध्ये आहे की याला तेवढे हार्ड मोनोकोल लागणार नाहीत. तुम्ही आत्ताच जर हार्ड मोनोकोल दिसाल तर तुम्हाला ज्यावेळेस थ्रिप्स आहे 80% जाईल, 90% जाईल, 70% जाईल, तर त्यावेळेस तुम्ही काय वापरणार आहात? डेलिकेटसारखा, एक्सपोनससारखा, ग्रासियासारखा स्प्रे तुम्ही आत्ताच जर घेतला तर तुम्हाला पुढे थ्रिप्स नियंत्रण करण्यास फार कठीण जाईल. यासाठी तुम्ही योग्य नियोजन करा, वेळेचं नियोजन करा. 10 दिवसाला स्प्रे करा. स्प्रे करत असताना बायो 303 अगोदरच त्या घ्या, दुसऱ्या याच्यामध्ये कराटे घेऊ शकता, तिसऱ्या स्प्रेमध्ये तुम्ही रोगर घेऊ शकता. स्मॉल पिकाची अवस्था पाहून, थ्रिप्सचा अटॅक पाहून, आळीचा अटॅक पाहून तुम्ही केमिकल निवडू शकता, तर घटक निवडू शकता. तुम्ही असतात जर हार्ड घटक दिला तर पुढे तुम्हाला थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी कठीण जाईल. एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती द्यायची होती. आपली माहिती कशी वाटत आहे हे कमेंटमधून नक्की कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करा. हा सर्व काही अट्टहास जे चालू आहे शेतकऱ्यामध्ये असलेली एक समज आहे की शेतकरी मागं राहिला नाही पाहिजे. यासाठी हा चाललेला सर्व काही खटाटोक आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करत राहा. आपली दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की करा. आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.